वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आज एका अशा क्रांतिकारकाची माहिती जाणून घेणार आहोत. चल बंधूंनो आणि भगिनींनो, डोळे क्षणभर मिटा आणि कल्पना करा. दाट जंगल, थरथरणारी पाने, मातीचा ओलसर सुगंध आणि कुठेतरी अन्यायाने दडपलेला एक समाज. अशा अंधारात जेव्हा आशेचा एक कण चमकतो तेव्हा इतिहास घडतो. त्या आशेचं नाव आहे भगवान बिरसा मुंडा. ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, ही कथा जल जंगल जमीनसाठी लढणाऱ्या संपूर्ण आदिवासी आत्म्याची आहे. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार नाही तर एक जिवंत जाणीव जागी करणार आहे. 1875 साली झारखंडच्या उलेहातू या छोट्याशा गावात बिरसा मुंडाचा जन्म झाला. घर कौलारू, अंगावर फाटके कपडे, पोटात उपास, पण मनात स्वप्न होते जंगलाचं. त्याचं शाळा होतं, डोंगर त्यांचे गुरु होते आणि नद्या त्यांचे जीवनाचं तत्वज्ञान शिकवत होत्या. पण या सुंदर निसर्गाच्या कुशीत एक भयानक वास्तव दडलेलं होतं. आदिवासींची जमीन सावकारांच्या कागदात जात होती. इंग्रज अधिकाऱ्यांचे बूट मातीवर फिरत होते आणि मूळ मालक परके बनत होते. लहान बिरसाने हे सगळं पाहिलं, अनुभवलं आणि मनात प्रश्न पेटले. ही जमीन तर आमची आहे, तर आम्हीच गुलाम का? हा प्रश्न त्यांना पडू लागला. आई वडील कष्ट करत होते, पण अशा कष्टाचं फळ कुणीतरी ओरबाडत होतं. जंगलतोड वाढत होती, देवस्थाने उद्ध्वस्त होत होती, परंपरा मोडीत निघाल्या होत्या. या अन्यायाने बिरसाच्या मनात ज्वाला पेटली. त्याला शिक्षणासाठी मिशनरी शाळेत घालण्यात आलं. अक्षर ओळख झाली, विचारांची दारं उघडली. पण तेथेच त्याला कळालं की शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराचं जाळं विणलं जात आहे. त्याच्या श्रद्धेवर, संस्कृतीवर घाला घातला जात आहे. तेव्हा बिरसाने एक कठोर निर्णय घेतला. ज्ञान घ्यायचं पण आत्मा विकायचा नाही. येथूनच एक साधा मुलगा घडू लागला, एक विचार बनू लागला. बिरसा गावोगावी फिरू लागला. तो लोकांना दारू सोडायला सांगत होता, अंधश्रद्धा मोडत होता, स्वच्छता, शिस्त आणि एकतेचा मंत्र देत होता. तो म्हणायचा, देव दगडात नाही, देव माणूसपणात आहे. लोक त्याच्याकडे पाहून आशा धरू लागले. त्याच्या शब्दात जादू होती, पण ती जादू सत्याची होती. लोकांनी त्याला प्रेमाने नाव दिले धरती आबा, पृथ्वीचा पिता, कारण तो जमिनीशी नातं जोडायला शिकवत होता. आईसारखी जमीन विकू नका असं सांगत होता. हळूहळू ही जागृती चळवळ बनली. इंग्रज सरकार हादरू लागलं, कारण बिरसा तलवार उचलत नव्हता, तो माणसं जागीच करत होता. आणि जागा झालेला माणूस सत्तेला सर्वात जास्त घाबरतो. 1899 साली त्या जागृतीचा ज्वालामुखी झाला. उलगुलान हा उठाव फक्त शस्त्रांचा नव्हता, हा आत्मसन्मानाचा उद्रेक होता. धनुष्यबाण, काठ्या, दगड आणि सर्वात मोठं शस्त्र विश्वास. जंगल साक्षीदार होतं, डोंगर झुंकार देत होतं आणि आदिवासी छाती ठोकून उभे होते. बिरसा ठामपणे म्हणाला, घाबरू नका. अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य त्याहून मोठं असतं. इंग्रज सरकारने दडपशाही वाढवली, पितुरीने काम केलं आणि अखेर 1900 साली बिरसाला अटक झाली. रांचीच्या तुरुंगात त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले. शरीर थकवलं गेलं, पण विचार मोडता आला नाही. अवघ्या 25 वर्षाचं आयुष्य, पण त्या 25 वर्षात त्याने शेकडो वर्षाची चेतना जागी केली. आणि 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा शहीद झाला. शरीर मातीला मिळालं, पण विचार हवेत मिसळले. आज आपण विचार करूया, बिरसा फक्त इतिहासात आहे का? नाही, तो आजही प्रत्येक शेतकऱ्यांच्या मातीत आहे, प्रत्येक जंगलात आहे, प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या आवाजात आहे. जमीन हक्काचे कायदे, आदिवासी अस्मिता, पर्यावरण चळवळी या सगळ्यांच्या मुळाशी बिरसाचा विचार आहे. तो आजही आपल्याला विचारतो, तुम्ही गप्प बसणार की उभं राहणार?
बंधूंनो आणि भगिनींनो, भगवान बिरसा मुंडा म्हणजे फक्त एक नाव नाही, तो एक विचार आहे, एक चेतना आहे, एक धग आहे. चला त्या धगीला जिवंत ठेवूया, जल जपूया, जंगल वाचूया आणि मातीशी नातं घट्ट धरूया. कारण ज्याची मातीशी नाळ तुटते त्याचं भविष्य कोरडं पडतं. चला शेवटचा एक नारा मनातून, छातीतून, जल जंगल जमीन आमचा हक्क, जय बिरसा मुंडा. तर मित्रांनो, अशी होती ही आपल्या क्रांतिकारी आदिवासींचा देव बिरसा मुंडा यांनी जे आपल्या जल जंगल जमीन, आपल्या श्वासासाठी, आपल्या सर्वांचा भविष्य म्हणजे श्वास हे आपल्याला निसर्गातूनच मिळत असतं, म्हणून ज्या श्वासासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बंधू भगिनींनो, भगवान बिरसा मुंडा म्हणजे फक्त इतिहासातील एक पान नाही, तो म्हणजे आजही जिवंत असलेली चेतना आहे. अन्याय दिसला की उभं राहायचं धैर्य, जमीन दिसली की आईसारखं जपण्याचं कर्तव्य आणि जंगल दिसलं की देवालयासारखं वाचवण्याची शहाणपण म्हणजेच बिरसा मुंडा. आज जर आपण गप्पा बसलो तर उद्या आपल्या मातीला आवाज नसेल. आज जर आपण उभं राहिलो तर इतिहास पुन्हा लिहिला जाईल. चला एक संकल्प करूया, जल जपू, जंगल वाचू आणि जमिनीशी नातं कधीही तोडू नका. कारण ज्यांनी माती जपली त्यांनीच इतिहासाने देव मानलं. चला अशा ठोक एक नारा देऊया, जल जंगल जमीन आमचा हक्क आहे, जय धरती आबा, भगवान बिरसा मुंडा की जय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.